बदलापूर या विषयावर उत्तम जोगदंड यांनी अगदी नेमकं लिहिलंय, त्यामुळे त्यांचा लेख या व्हिडिओमध्ये वापरला. उद्या तुमचाही एन्काउंटर होऊ शकतो. 30-35 वर्षापूर्वी एका बलात्कार रॅकेटचा भांडाफोड एका आमदार महाशयांनी महाराष्ट्र विधिमंडळात केल्याची बातमी होती. रॅकेटची मोडस ऑपरेंडी साधारण अशी होती. उल्हासनगर, मुंबई परिसरातील धनाढ्य लोक त्यावेळी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी शेजारच्या गुजरात राज्यात सिल्वासा वगैरे ठिकाणी जात असत. ते परत आल्यानंतर काही दिवसांनी गुजरातचे पोलीस अशाच कोणीतरी एन्जॉय करून आलेल्याच्या दारात अटक वॉरंट घेऊन येत असे. त्यात त्या व्यक्तीने गुजरातमध्ये एका आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप केलेला असे. पहिल्यांदा तो व्यक्ती हादरून जायचा, पण मग सावरून त्या पोलिसावरच खोटे वॉरंट आणल्याबद्दल उकडत असे. मग पोलीस FIR ची कॉपी दाखवायचा, त्यात त्या व्यक्तीच्या गाडीचा नंबर, त्याचे वर्णन, नाव सगळं जुळायचं. मग आपण त्या भागात एन्जॉय करायला त्याच सुमारास गेला होतो हे त्याला आठवायचं आणि बलात्काराची तारीख जुळायची. मग त्या व्यक्तीची बायको येऊन हातापाया पडायची वगैरे वगैरे. गांगरून गेलेल्या त्या व्यक्तीला काहीही सुचत नसे. त्या व्यक्तीचा, कुटुंबाचा धीर पूर्णतः खचला की प्रकरण मांडवलीवर यायचे. शेवटी कथित बलात्काराच्या अवकातीनुसार 50,000 ते 1-2 लाख हे त्या काळातले रुपये देऊन प्रकरण मिटायचं. आमदार महाशयांनी या रॅकेटचा भांडाफोड करत असताना कमाल केलेली. त्यांनी चक्क एका मंत्री महोदयाच्या नावानेच वॉरंट आणून सभागृहात दाखवलं होतं. हे रॅकेट चालणारी गँग एन्जॉय करायला गुजरातमध्ये जाणाऱ्यांच्या मागावर असायची. ते त्यांची गाडी कुठे कुठे घेऊन जातात याची फोटो सहित पुरावे गोळा करायचे आणि त्या तारखेला त्या ठिकाणच्या जवळपासच्या खेड्यातील एका आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करत असत. सगळं एकदम मिली बघत होती, सगळं ठरल्याप्रमाणे व्हायचं. विधिमंडळात हे प्रकरण गाजल्यावर महाराष्ट्र आणि गुजरात सरकारने काही पावले उचलली आणि हे प्रकरण बंद झाले. हे आठवण्याचं कारण आहे बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात झालेलं आरोपीचं एन्काउंटर आणि त्यानंतर काही लोकांनी पेढे वाटून, फटाके फोडून, नाचून, एन्जॉय करत एन्काउंटरला दिलेला प्रतिसाद. बलात्कार करणाऱ्याला कडक शिक्षा व्हावी याबद्दल दुमत नाही, पण आपल्या देशात शिक्षा देण्याचं काम न्यायालय करतं. ते पोलिसांनी एन्काउंटर करून किंवा जनतेने मॉब लिंचिंगद्वारे करायचं नसतं. कारण एकतर आपल्याकडे कायदा आहे, न्यायालय आहेत, आणि दुसरं म्हणजे अशा एन्काउंटरचा प्रयोग राजकारण, धर्मकारण, पोलिसांचा किंवा कोणाचा तरी स्वार्थ इत्यादी कारणांमुळे सुद्धा होऊ शकतो. तसेच दिसला बलात्काराचा आरोपी की करा त्याचा एन्काउंटर, टाक त्याला मारून, हा ट्रेंड त्यामुळे प्रचलित होऊ शकतो. एकदा का हा ट्रेंड प्रचलित झाला की वरील रॅकेट प्रमाणे खोटी केस टाकून एन्काउंटर करण्याचं रॅकेट सुद्धा अस्तित्वात येऊ शकतं. आणि एकदा का तुमच्यावर बलात्काराची केस दाखल झाली की तुम्ही बलात्कार केलेला असो वा नसो, तुम्ही वरील न्यायाने बलात्कारीच ठरता. मग कोर्ट वगैरे राहिलं बाजूला, एकतर एन्काउंटर किंवा झुंडबळी होण्याची तयारी ठेवावी लागेल. आणि त्यात काही निष्पाप नाहक बळी जाऊ शकतात. बलात्काराचा आरोप असलेला आणि नाहक बळी जाणारा निष्पाप पुरुष एखाद्या पुरुषाचा किंवा महिलेचा मुलगा, बाप, भाऊ कोणी असू शकतो आणि तुम्ही स्वतःही असू शकाल. तुमचा बळी गेल्यावर सुद्धा पेढे वाटले जातील, फटाके फोडले जातील, लोक नाचून सेलिब्रेट करतील, जसे बदलापूर आरोपीचे एन्काउंटर झाल्यानंतर काही लोकांनी केलं. आज बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर झाला म्हणून पेढे वाटत असताना, फटाके फोडत असताना, नाचत असताना, सेलिब्रेट करत असताना आपण न्याय व्यवस्थेचे 12 वाजवत आहोत आणि आपल्या पुढच्या पिढीतील पुरुषांची कबर खोदण्याची व्यवस्था तयार करत आहोत. हे लक्षात ठेवा. न्यायालयाबाहेर जर प्रकरणांचा असं परस्पर निकाल लागून शिक्षा दिली जाणार असेल तर आज सुपात असलेले तुम्ही उद्या जात्यात असाल हे विसरू नका. कायदा हातात घेऊ नका. मागे असाच प्रकार हैदराबादमध्ये झाला होता. त्यातही अशाच प्रतिक्रिया होत्या आणि नंतर न्यायालयाचा त्याबाबतचा निकाल सुद्धा काय आलाय ते बघा. त्याला फार दिवस झालेले नाही. प्रकरण जरूर वाचा आणि बोध घ्या. व्हिडिओमध्ये वारंवार पुरुष हा उल्लेख आलाय. तो पुरुष विक्टिम कार्ड वगैरेसाठी नाही, तर कायद्यानुसार बलात्कार हा फक्त पुरुषच करू शकतो म्हणून आहे. विचार करा. धन्यवाद.